तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो आहोत का पणजीमध्ये सकाळी नाश्ता करायला. कारण आम्ही चेकआउट केला आणि आता दुसरीकडे चेक इन आहे. तर म्हटलं तोपर्यंत आपण त्यांना ब्रेकफास्ट करूया. तर म्हटलं आपण आलो आहोत आता गोवन फ्लेवर्स रेस्टॉरंटमध्ये, जे तिकडे आपल्याला ऑथेंटिक गोवन फास्ट फूड मिळू शकतं. तर चला, प्रत्येकाने मागवलेलं आहे. तर मग अनिमेशनी मागवले, नाही प्रत्येकाने बघा. आमचा ऑर्डर आहे चिकन शागुती, एफरेल आणि कटलेट आणि रॉस ऑमलेट. वो कसं आहे ते कसं नाही, चला. तर आमची आधी ऑर्डर सर्वांची आलेली आहे आता. तर हे काय आहे, कॅफरील आणि हे शेकोटी. तर कसं वाटलं? मस्त आहे, मला असं हे आवडलं. हां काय, ओके. आणि हा इकडचा पोई पाव आहे. पोई पाव बघा ट्राय ह्याच्यात खरं म्हणजे हे असं कट करून ह्यात हे टाकतात ना, ते ती डिश वेगळी, ते ऑमलेट पाव. आणि हे इकडचे ओनर आहेत. तर हे आहेत चिकन कटलेट जे आम्ही घेतलेले. त्याचं मी थोडंसं असं आहे की थोडा कटलेट पाव केला आहे आणि हे असं नॉर्मली खायला खूप गरम होते. आणि छान आहे, प्राईस असा तर खूप वर्थ आहे. मजा आली. कसे वाटले कटलेट? चांगले एकदम मस्त एक नंबर. कैसे कहूँ मैं ओ यारा, ये प्यार कैसे होता है. खुली हो या हो बंद, दीदार पुन्हा होता. तर आपण पुन्हा आलो आहोत आपल्या आवडत्या विल्यामध्ये, जो आपला लास्ट टाइमचाच होता तोच आपण परत घेतलेला आहे. तर आमचे पूर्ण मेमरीज, आमचे फ्लॅशबॅक झाले आहेत. तर चला आतमध्ये जाऊया. थोडे चिल करतायत मस्त AC लावून. दरवाजा लॉक करतो. तर हा विला तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितले असतील तर हा तोच आहे. आपल्याला नॉर्मल रेफ्रिजरेटर हे ते सगळे अप्लायन्सेस. या मागतो इथे इंडक्शन होता, यावेळी नाही येतो. नॉर्मल गॅस हे थोडं आमचं खाऊ. अरे वा, मग बाहेर काय गेलो, एकच राहिलं. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खरा हे आपल्याला वर जायला एरिया. आणि हा आपला मास्टर बेडरूम आणि 2 गाद्या आहेत एक्स्ट्रा, ज्याने आपण झोपू शकतो. इथे वॉशरूम आहे आणि आपली बाल्कनी. आणि तिकडे अजून एक बाल्कनी आहे. तर चला आता पूलमध्ये जाऊया, कारण एवढे दिवस आपल्याला पोहायला नाही भेटतं. कारण बीचवर पण पोहून नव्हते देत. तर म्हटलं पूलवालाच रूम करूया. भेटले तर चला आपण डायरेक्ट पूलमध्ये भेटू. तर चला आता आपण मस्त सेटअप लावलेला आहे. माझा आवाज वरती जात असेल का माहिती नाही, जरा जोरातच बोलतो आणि केस पण आहे. चला, एकदम असं सायलेंटरीज वाटतंय का, एकदम GTA Vice City. फक्त हात दिसत आहेत. FPV नाही, पण तो 2D व्ह्यू आलं. बघूया, आपण दाखवू का ऑडियन्सला. तर त्यांचं म्हणणं आहे की आत्ता जस्ट क्लोरीन टाकले, अर्धा तास थांबा, थोडं फिल्टर होईल. बघू शकतो जरा गढूळ आहे पाणी. तर सगळे कंटाळलेले होते. माझा वॉच पण स्विच ऑफ आहे, पण तरी मग सगळ्यांना कसं कसं रेडी केले. सगळ्यांनी एकमेकांना केले, ह्यांनी ह्याला त्यानी त्याला एकमेकांना, कारण सगळे कंटाळलेले आज. कारण पूल नाही भेटला आज आम्हाला. तर बघू कसं काय. आता लागली आहे भूक, तर चाललोय जेवायला. तर आपल्याला आवडलेली लोकेशन ती जवळच आहे, विशाल्स काहीतरी आहे पुढे, गोवन फूड. तिकडेच जाऊया म्हटलं. तर चला आता आज काय भेटते आपल्याला नवीन ट्राय करायला, बघूया. हा लेफ्ट आहे. हॅलो विशाल, वी आर बॅक. हॅलो.
थँक्यू. तो आज का मिलेगा थाली क्या आपको आला कटच मागूया. आला कार्ट जायचं की थाली? थाली नको. आला कार्ट. आला कट. लेट्स सी विशाल इज. किती होतं तेव्हा? किती सोनक फिश किती घेतले आपलं? सोनक रवा फ्राय घेतला होता ना. हां किती पीस होते? दोन आहे. दोन. तुम्हाला 3 पाहिजे 3 करून देतो ना. नाही सगळ्यांना एक एक पाहिजे तर एक एक पीस करून देतो आणि तरी एवढं जाणार नाही. एवढं 2 प्लेट घ्या 4 पीस. काय करायचं? हां बांगडा टेस्ट केला होता मी. बांगडा नव्हता केला आपण टेस्ट. बांगडा नव्हते का? बांगडा भेटतो. भेटतो पण प्रिपरेशन मी करतो ना. एक प्लेट ट्राय करा. त्या दिवशी सर काहीतरी चांगलं स्पेशल काय रिपीट नको वेगळं राईस आणि आपले फ्राय घ्यायचं असं करायचं. हां प्रॉन्स घेतलं होतं काय तुम्ही? प्रॉन्स आणि तिसऱ्या करू आता. आहे भेटते तिसरा बघतो मी. बघा असेल सर. मग एक प्रॉन्स आणि एक तिसऱ्या करी करू आणि फ्रायचं काय 3 राईस. सोनक आणि ते हे करायचं बांगडा. एक प्लेट ते एक प्लेट. एक चोणा घे, एक बांगडा घे, किंगफिश पण आहे, सुरमई पण आहे. पॉम्पलेट करून सुरमईचा बांगडा पॉम्पलेट करून देतो मला चांगले पीस करून देतो. पॉम्पलेट नको फक्त हेच करा. सोनक आणि बांगडा करा. सोनक बांगडा एक तिसरे करी आणि प्रॉन करी आणि राईस. 3 राईस. 3 राईस. तर आली आहे आपली ऑर्डर. ही कुठली? ही प्रॉन्स करी वाटते आणि ही आहे तिसरी. आणि आपले राईस आहेत आणि अजून फ्राय मागवले ना आपण, जे आलं सुद्धा आहे. अजून काय येणार आहे? बांगडा प्रॉन्स जे आपण काल खाल्लेलं आणि हे आणि हे चोणक जे आपण खाल्लेलं आणि सगळ्यांना खूप जास्त आवडलेलं. एकदम परफेक्ट जागी ठेवले आणून ते एक नंबर एखाद बसत आम्ही उडवतोय धडाधड. पैसे नाही भेटणार. चालतंय ठीक आहे. आपण अजून प्रॉब्लेम नाही रे. मध्ये आपण मिक्स. हे आलं हे बांगडा फ्राय मध्ये स्टफ केले का त्यात? काटा पण नाही ना त्याला. काटा नाही आहे. बाप रे पूर्ण डिबोन करून टाकलाय त्याला. तर आज मी लास्ट टाइम ही खाल्लेली. आता यावेळी पहिले ही घेतो. चला थोडं खाऊन घेऊया. तर इथे आमचा सर्वात फेवरेट कस्टर्ड आलेला आहे. आणि ते म्हणतात की जे आम्ही देत नाही कोणाला, पण लास्ट टाइम पण त्यांनी ह्यासाठी आमच्याकडून पेमेंट नव्हती घेतली, आता पण नाही घेतली आहे. काय प्लीज विल पे फॉर इट. नो सिरियसली डोंट फॉर. या ॲक्च्युअली वाटतात खालचं विल आस्क फॉर मोर विल पे फॉर. ओके सो अच्छा बघितलं. सांग मला फोटो पाठवतो. आमचा राऊंड 2 चालू आहे. थँक्यू सो मच. खूप जास्तच मजा चालू आहे आमची. हां अजून एकदा नंबर घ्यायचा. वाव. तर बिल पे केलेलं आहे आता आम्ही आणि आता चाललो आहोत. एकदम पोट पण खुश, आम्ही पण खुश, सगळेच खुश. तर चाललो आहे आता. तो जरा बिझी आहे ओनर. 100 जास्तच घेते म्हणजे ते राईसचे. तर चला आता आपला अजून प्लॅन ठरला नाही कुठे जायचंय, कसं जायचंय. परवडलं आज खूप जास्त खाल्लं आणि बिल लास्ट टाइम पेक्षा कमी झालं. तसं ते काय माहिती. मी बिल माझ्याकडे ठेवलंय, बघूया कसं काय घरी जाऊन. चला आता ठरवतो कुठे जायचं. तर आता आम्ही चाललो आहोत कर्लीच अंजुना बीच रोडला. कारण म्हटलं आता आपल्याकडे नॉर्थमध्ये काही उरलंच नाही आहे ज्याच्यानी म्हणजे फिरायला वेगळं काय ते. आणि तो आगवाडा फोर्ट पण आता बंद झाला असेल, अप्परवाला. लोअर तर आपण बघितलंच आहे. तर मग विचार केला काय करायचं. तर म्हटलं त्या साईडला आपण शॅक बघूया, कारण सकाळची तिकडून मस्त व्ह्यू भेटतो. हां अंजुना बीच. आणि उद्या आपण साऊथ करणार आहोत. तर म्हटलं आज आपण उरलेलं पूर्णच करून टाकूया नॉर्थ. तर चला.
तर आता आम्ही आलो आहोत पुन्हा आमच्या एका जुन्या जागेवरती. हे आहे कर्लिस कॅफे. इथून एंट्री आहे अशी खाली, पण त्यांनी त्यांची जागा एक्सटेंड करून घेतली. थोडी बीच साईड पण त्यांनी घेतलेली, म्हणजे थोडे टेबल लावलेले. त्यामुळे ना थोडं त्यांना प्रॉब्लेम झालेला, गव्हर्नमेंटकडून नोटीस आलेली, आणि त्याच्यामुळे बघा त्यांचं थोडं तोडफोड झालेलं आहे. येऊ दे. तर मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आणि आम्ही इथून खाली गेलेलो असे. आता मला हे झूम करून दाखवायला लागेल कारण खूपच जास्त वाईड आहे. तिकडे खाली गेलेलो, तिकडे पण मस्त हा बीच आहे, अंजुनाच बीच आहे हा, पण हा थोडा वेगळा साईड आहे. काल आम्ही गेलो तो अजून पुढे होता वाटतं. तर तुम्ही पण इकडचा व्ह्यू एन्जॉय करा आणि टाइमलॅप्स लावू. तुम्ही पण आज सनसेट बघा. थोडा आता आम्हाला पटकन दिसलं की एंट्री आहे म्हणून खाली जायला. वहाँ से नीचे आहे क्या? ओके. हे मुश्किलने जायचं की नॉर्मल जायचं? हां, मला नाही एवढं वाटत. नको सर, हा बघतोय जस्ट. नॉर्मल आहे रे हे बघ. थोडा स्लोपी आहे एकदम. काय वाटतं? हे एक पकड, मी जाऊन बघतो आणि खाली घेऊन. तो बघ आहे काय तिकडून जायला? आहे जमेल तो घ्यायला. चला जस्ट बघूया आपण. लॉल जुगाड. नेमकी घातले फ्लिपफ्लॉप, नाहीतर मग फ्लिपफ्लॉप घातले. पाय गेला असता, खपलेला पाहिजे. नशीब होतं माझं आरामात. अरे ते पण खाली फेकूनच दे दुसऱ्या साईडून. थांब, ह्याला येऊ दे. थांब, येऊ दे. हा, हे अंजुना बीच. पाणी तरी स्वच्छ आहे एकदम. तर आम्ही आलेलो लास्ट टाइम. बागा आइलैंड कहाँ पे? अच्छा तो आए बीच. बीचवरून आम्ही डायरेक्ट आलो. थोडा गाडीत झोपलेलो. हो, द केथलॉन जे आम्ही दरवेळी येतो. तर बघूया काहीतरी, आणि काय असं चाळे करायला मजा येते इथे. बघूया आता कॅमेरा अलाउड आहे का, डायरेक्ट आत जाऊनच चालू करतो. इथे आलो आणि अशी मजा मस्ती नाही केली तर अजून काय केलं. तर ह्यांची पण थोडी मजा मस्ती चालू आहे. काय रे, काय बेटर आहे, सायकल की स्केटबोर्ड? तर इकडे पंचिंग बॅग सुद्धा आहे.
तर आत्ता आम्ही घरी आलो आहोत आणि 2 केक आणलेत. असं जस्ट सगळे एकत्र आलोय म्हणून गोवा केक हा जो आम्ही रात्री खाणार आहोत. हा सध्या खूप जास्त भूक लागली तर म्हणून तो खातो. तर चला आता खाऊन घेतो, खूप भूक लागली आणि बाहेर नाचायला जातो.